Good morning, all of you. Today I am going to discuss about a new chapter in DSBM subject, that is budgeting, chapter number 14, budgeting. So, in this budgeting, we have firstly discuss about a introduction, then advantages of budgetary control, limitation of budgetary control, requirements, organization and classification. ओके, असे 6 पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर हे लक्षात ठेवा की आपला सिलेबस 100% होत आलेला आहे. फक्त एक चॅप्टर आपल्याला, हा चॅप्टर सोडला तर फक्त आणखी एक चॅप्टर रिमेनिंग आहे, तो म्हणजे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. तो चॅप्टर झाला की आपला DSBMचा सिलेबस पूर्णपणे कंप्लीट होतो. ओके, बरेच विद्यार्थी म्हणतात मॅडम आम्हाला ऑनलाईन असं होतं तसं होतं, पण तुम्ही प्रॉपरली लक्ष दिलं, नोट्स काढलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. मी आत्ताच सांगते, जसं की आपण यूट्यूबवर वगैरे लेक्चर बघून शिकतोच ना, तसंच जे ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर आहे ते 2-3 वेळेस बघून नोट्स काढून का अभ्यास होणार नाही ना. इथं आल्यानंतर तर रिपीट होणारच आहे, पण येण्या अगोदर सांगते मी की इथं कंडिशन अशी नाही आहे की कॉलेज स्टार्ट होईलच अशी. जोपर्यंत आपल्याला शासनाकडून निर्णय येत नाही की तुम्ही कॉलेज घ्या, तोपर्यंत आपण घेऊ शकत नाही. त्यामुळं तुमचं स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही जेवढा आम्ही अभ्यासक्रम दिलेला आहे किंवा जे लेक्चर प्रॉपरली दिलेलं असतात ते लेक्चर तरी ॲटलिस्ट फॉलो करा ना तुम्ही. फक्त अटेंडन्स लिंकवर तुम्ही अटेंडन्स भरता, लेक्चरचे व्ह्यूज नसतात, काही नाही. आत्ताच नवीन फर्स्ट इयर आहे ते खूप ॲडव्हान्स आहे तुमच्यापेक्षा. ओके, ते आत्तापासून नोट्स काढायला सुरुवात आहे. त्यांचे व्ह्यूज तर त्यांचे 170-150पर्यंत जात आहेत व्ह्यूज यूट्यूबचे. यावरून लक्षात येतं ना की तुमच्या अभ्यासामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये किती फरक आहे ते. मी कम्पेअर करत नाही आहे तुम्हाला त्यांच्यासोबत, पण तुम्ही ऑलरेडीच इतके चांगले विद्यार्थी आहेत, त्यामुळं ते पण आमच्या हाताखालून गेलेले आहेत. त्यामुळं जरा तुम्ही अभ्यास केला तर काय प्रॉब्लेम होईल ना. मग त्यामुळे मी आज सांगते की आपला DSBMचा हा लास्ट बट वन म्हणजे काय, फक्त शेवटून दुसऱ्या नंबरचा हा बजेटिंग चॅप्टर चालू आहे. ओनली फक्त अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन इज रिमेनिंग फॉर द कम्प्लिशन ऑफ 100% DSBM सिलेबस. ओके, समजतंय ना. 100% सिलेबस कंप्लीट होण्यासाठी फक्त एक चॅप्टर बाकी आहे DSBMचा, तो म्हणजे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. हा संपला की तो मी स्टार्ट करणार आहे. तो झाला की असाइनमेंट्स चालू होतील आणि नोट्स पण मला दाखवायच्या आहेत. ज्यांच्या नोट्स PDF फॉर्ममध्ये नसतील त्यांचा मी कुठलाही जे लिगल तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स, थेरीचे मार्क्स अजिबात देणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही. आत्तापासून तुम्ही सगळे नोट्स PPT सगळ्या व्यवस्थित वाचायच्या, त्याच्या झेरॉक्स करायच्यात, नोट्स काढून घ्यायच्या आहेत आणि प्रॉपरली आता जेवढं हे चॅप्टर कंप्लीट झाला, 100% सिलेबस कंप्लीट झाला की तुम्हाला मी असाइनमेंट देणार आहे. त्या असाइनमेंट प्रॉपरली कंप्लीट करायचे आणि मला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचे. जे करणार नाहीत ना त्यांना मग मी सांगेन की काय म्हणजे कसा अभ्यास केला जातो तो. ओके, सो आत्तापासून लक्षात ठेवा, नोट्स काढायचे आहेत. आणि हा चॅप्टर झाल्यानंतर मी अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन नावाचा लास्ट चॅप्टर मी स्टार्ट करणार आहे DSBMचा. आणि खूप कमी वेळ आहे, 2 ते 3 महिने बाकी आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही नोट्स काढा, वाचून घ्या. जर अभ्यासाला स्टार्ट केलं नसेल तर आत्तापासून तरी ॲटलिस्ट स्टार्ट करा. ओके, सो बजेटिंग चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, इंट्रोडक्शन बघणार आहेत, नंतर ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स त्याचे, म्हणजे नंतर रिक्वायरमेंट कुठल्या कुठल्या आहेत, बजेटरी, त्यालाच आपण काय म्हणतो बजेटरी कंट्रोल किंवा बजेटिंग पण असं म्हणतो. ओके, बजेटिंग म्हणजेच काय, एक प्रकारचा अकाउंटिंगचाच हा एक पार्ट आहे, अकाउंटिंगमधलाच हा एक चॅप्टर आहे. त्यामध्ये बजेटिंग म्हणजे काय की रेकॉर्डिंग कसं केलं जातं, अकाउंटिंगमध्ये रेकॉर्डिंग कसं केलं जातं त्याबद्दलची थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. त्याचे लिमिटेशन्स आहेत, त्याचे फंक्शन्स आहेत, ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्या ऑब्जेक्टिव्ज पण आपल्याला बघायचे आहेत. ओके, सो इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपला ऑब्जेक्टिव्ह बघायचं, ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर ॲडव्हान्टेज, लिमिटेशन्स, रिक्वायरमेंट, ऑर्गनायझेशन आणि क्लासिफिकेशन, या सगळ्या गोष्टी आपल्या या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, पेपरच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यामुळे लक्ष द्या. रेकॉर्डिंग जरी फॉर्ममध्ये असलं, ऑनलाईन जरी फॉर्ममध्ये असलं तरी पण ॲटलिस्ट 50% समजेल ना तुम्हाला. जरी 100% नाही समजलं तरी तुम्ही प्रॉपरली डबल रिपिटेटिव्हली वॉच करा व्हिडिओ, नंतर कुणी अटेंडन्स प्रॉपरली द्या तुमचे. हे सगळं जर तुम्ही प्रॉपरली केलं तर तुम्हाला काय समजणार नाही, मला हे लक्षात येत नाही. जरी तुम्ही कॉलेजमध्ये आला तरी पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करत नाही आमच्याशी, किंवा तुमचे काय तुमचं जे रिक्वायरमेंट आहेत किंवा एक्सपेक्टेशन कुठले आहेत का तेही तुम्ही एक्सप्लेन करत नाहीत. मग आम्ही काय समजायचं एवढं लक्षात ठेवा तुम्ही. DSBM सब्जेक्ट हा थेरॉटिकल आहे. थोडंफार जरी तुम्ही पॉईंट्स केले ना तरी पण तुम्ही इझिली पास होऊ शकता. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. थोडासा फक्त लेंदी आहे, थेरॉटिकल आहे, थोडं समजायला थोडंफार कठीण असेल, पण मी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न तर केलेला आहे. असं तर तुमच्या बिहेवियरवरून, कारण जे मुलं बोलतात त्यांच्यावरून लक्षात येतं की यांना समजतंय, पण तुम्हाला ॲक्च्युअली समजत आहे का नाही हे काहीच कळत नाही मला. तुम्ही काय एक्सप्लेनच करून दाखवत नाही माझ्याशी. त्यामुळं प्रॉपरली
काय जे असेल ते बोलण्याचा प्रयत्न करा. काही तुमचे एक्सपेक्टेशन असतील, आणखी काही तुमचं हे नको मॅडम असं मग आम्हाला समजत नाही, वेगळ्या पद्धतीने शिकवा, असं काय असेल तर सांगू शकता तुम्ही. डबल त्याच गोष्टी मी सांगते. तुम्ही व्हिडिओज बघत नसाल तर मग तुम्हाला मी काय बोलते हे तुमच्यापर्यंत जाणार पण नाही आहे. ओके, सो मी तुम्हाला 2-3 वेळेस विचारणार आहे. आणखी तुमचा जर रिस्पॉन्स मला येत नसेल तर मी फक्त शिकवायचं, 100% सिलेबस कंप्लीट करण्याचं आणि तुम्हाला असाइनमेंट देण्याचं फक्त काम करणार. तुम्हाला समजू नाही तर न समजू हे याच्याशी मी काही घेणं देणं ठेवणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्हाला मी कितीदा म्हणजे पहिल्यापासून सांगते, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, DSBMचा अभ्यास करा, नोट्स काढा. एकाने सुद्धा नोट्स काढून दाखवलं नाहीत, एकाने सुद्धा क्वेश्चन पेपर काढले नाहीत. मग काय फायदा आहे ना आपला ऑनलाईन घेण्याचा. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये करतो आहे लेक्चर, तरी पण तुमचं लक्ष देण्याचं अजिबातच लक्षण दिसत नाही आहे मला. ॲज यू विश, तुम्हाला कसं करायचं तसं करा. मी शिकवण्याचं तर काम करते. पुढे बघा, तुम्हाला काय ज्यांना गरज असेल ना ते मला कॉल करतील, मेसेजेस करतील, किंवा काय जे रिक्वायरमेंट असतील ते मला सांगतील. ज्यांना गरज नाही ते करणार नाही, त्यांनी मलाही त्याबद्दल काय शंका नसणार आहे. ओके, सो आपण 14 नंबरचं चॅप्टर म्हणजे काय बजेटिंगबद्दलचं बघणार आहोत. त्या पहिल्यांदा अगोदर इंट्रोडक्शनबद्दल बघूयात की बजेटिंग म्हणजे काय आहे, त्याचं डेफिनेशन, किंवा त्याला आणखी आपण एक सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये काय म्हणू शकतो हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो इंट्रोडक्शनमध्ये बघा बजेटिंगची डेफिनेशन. द बजेट इज अ रिटन ऑर्डर ऑर अ प्लॅन कवरिंग ए प्रोजेक्टेड ॲक्टिव्हिटीज ऑफ द फार्म फ्रॉम अ डेफिनाइट पिरियड ऑफ अ टाईम. म्हणजे काय की बजेटिंग ही एक रिटन ऑर्डर आहे. म्हणजे जसं की आपण एखादी गोष्ट क्रिया केल्यानंतर किंवा एखादी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर लिहून घेतो. काही काहींना सवय असते की एखादी गोष्ट केली तर माझं हे काम झालं किंवा मी हे असं केलं. हे गोष्टी लिहून ठेवण्याचं एक प्रत्येकाची काही जणांची हॉबी असते. पण अकाउंटिंग पार्टमध्ये लिहिणं हे खूप गरजेचं असतं. हे काही डिपेंड करत नाही की तुम्ही लिहिताय की नाही. अकाउंटिंग जेव्हा तुम्ही करताय तेव्हा बजेटिंगबद्दलचं लिहिणं हे कंपल्सरी आहे. जर एखादा तुम्ही व्यवहार केला असेल, एखादी तुम्ही आपल्या फार्ममध्ये आपल्या कंपनीमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी केली असेल, मग ती ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड असेल किंवा अकाउंटिंगच्या रिलेटेड असेल किंवा नवीन एखादी वस्तू विकत घेतली असेल किंवा एखादी गोष्ट विकली असेल, याबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती एखाद्या रिटर्न फॉर्ममध्ये म्हणजे लिहून किंवा एका टाईपड फॉर्ममध्ये आपण काय करतो आहे, रेकॉर्ड करतो आहे. त्या प्रॉपर डेटमध्ये प्रॉपर टाईममध्ये काय करतो आहे आपण त्या ॲक्टिव्हिटीला रेकॉर्ड करण्याचं काम करतो आहे. त्या रेकॉर्ड केलेल्या कामाला आपण काय म्हणतो, बजेटिंग असं किंवा बजेट असं म्हणतो. कारण बजेटिंग कंट्रोल आणि बजेट त्याला एकमेकांना ऑर आहेत. ओके, सो तुम्हाला बजेटिंग कंट्रोल पण असं कधी क्वेश्चन विचारू शकतो किंवा नुसतं बजेटवर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, बजेट आणि बजेटरी कंट्रोल एकमेकाला काय आहेत, ऑर आहेत. म्हणजे काय ते सिमिलर वर्ड्स आहेत, फक्त डिफरन्स काय आहे की बजेटिंग आहे नाव आणि बजेटिंग कंट्रोल त्याला ऑरमध्ये म्हटलं जातं. ओके, पण ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. ओके, बजेटिंग कंट्रोल अँड बजेटिंग आर द इंटरचेंजेबल टर्म. ओके, म्हणजे काय इंटरचेंजेबल म्हणजे काय की त्याला आपण बजेटिंग म्हणू शकतो किंवा बजेटिंग कंट्रोल पण म्हणू शकतो. त्यामुळे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही बजेटिंग कंट्रोलमध्ये आणि बजेटमध्ये. ओके, ते इंटरचेंजेबल टर्म्स आहेत. ओके, सो एक सिम्पलेस्ट लँग्वेजमध्ये मी सांगितलं तुम्हाला, बजेट म्हणजे काय, ही रिटन ऑर्डर आहे किंवा रिटन ॲक्टिव्हिटी आहे की जे आपण प्रॉपर टाईममध्ये किंवा प्रॉपर पिरियडमध्ये काय करू शकतो, आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो. आणि ते काय रेकॉर्ड करायचं, तर एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी झाली असेल. ओके, ते ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्याचं काम कोणाचं असतं, बजेटिंगचं किंवा बजेट या प्रोग्रामचं असतं. त्याची डेफिनेशन तुम्ही चांगल्या प्रकारे कशी लिहू शकता, तर बजेट इज अ रिटन ऑर्डर ऑर रिटन प्लॅन कवरिंग रिटन प्लॅन ऑफ कवरिंग ॲक्टिव्हिटीज ऑर कवरिंग प्रोजेक्टेड ॲक्टिव्हिटीज ऑफ द फार्म फॉर अ डिफाईन्ड पिरियड ऑर अ टाईम. म्हणजे काय की बजेट ही एक रिटन ऑर्डर आहे की त्यामध्ये काय केलं जातं की ज्या दररोजच्या ॲक्टिव्हिटीज त्या ॲक्टिव्हिटी रिटन ऑर्डरमध्ये रेकॉर्ड केले जातात, ते आपण पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये. ओके, एखादी गोष्ट आज केली असेल तर आजच ते काय करणं, रेकॉर्ड करणं, ते पण रिटन फॉर्ममध्ये. त्यालाच काय म्हणतो आपण, बजेट असं म्हणतो, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. ओके, समजलं डेफिनेशन तुम्हाला. तर आणखी एकदा ऑर त्याला दुसरी डेफिनेशन आहे. पहिली डेफिनेशन समजली ती पण लिहू शकता, नसेल तर दुसरी पण तुम्ही फॉलो करू शकता. सो बजेट इज अ टूल ऑफ मॅनेजमेंट फॉर कॅरिंग आउट इट्स फंक्शन्स ऑफ प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग ऑपरेशन्स. म्हणजे काय, इट इज अ टूल म्हणजे काय, हे एक प्रकारचा तुम्ही काय म्हणू शकता, हे एक प्रकारचं काय आहे, एक साहित्य आहे किंवा एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. टूल म्हणजे काय, आपण जसं की सॉफ्टवेअर टूल्स, हे टूल्स म्हणजे काय की हे एक काय आहे, प्रोग्राम आहे, हे काय साहित्य आहे की त्याद्वारे आपण काय करू शकतो की आपले जे काही फार्ममधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोलिंग, हे जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन आपण रेकॉर्ड करू शकतो. की बजेटिंग इज अ टूल ऑफ मॅनेजमेंट फॉर
कॅरिंग आउट ए फंक्शन्स म्हणजे काय, हे एक टूल आहे की ते काय करतं की डिफरंट फंक्शन्स कॅरी आउट करण्याचं काम करतं. सो सेकंड डेफिनेशन इज व्हॉट, ए बजेटिंग ऑर अ बजेट इज अ टूल ऑफ मॅनेजमेंट विच इज यूज्ड फॉर कॅरीड आउट ए फंक्शन्स ऑफ प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे काय की डिफरंट फंक्शन्स आहेत, कुठले कुठले फंक्शन्स, प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, हे जे काय फंक्शन्स आहेत हे फंक्शन कॅरी करण्याचं कोण काम करतं, कॅरी करण्याचं कोण काम करतं, तर बजेटिंग हे करतं. आणि बजेटिंगला त्याला काय म्हणतात, मॅनेजमेंट टूल. म्हणजे काय, जसं की आपण मॅनेजमेंट एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापना करण्यासाठी जे गोष्टी आपण यूज करतो, ज्या गोष्टींच्या आपण ज्या साहित्यांचं यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, टूल असं म्हणतो. जसं की आपण एखादा फॉर्म भरत असेल तर मोबाईल ॲज अ टूल आहे किंवा क्रोम, गुगल ॲज अ टूल म्हणजे काय की एखादं साहित्य आहे की एखादं हेल्प करणारी एखादी गोष्ट, त्यालाच आपण काय म्हणतो, आपण टूल ऑफ मॅनेजमेंट. ओके, सो बजेटरी डेफिनेशन तर समजलंच नाही की तुम्हाला ही एक रिटर्न ऑर्डर आहे किंवा रिटर्न डॉक्युमेंट आहे की यामध्ये आपण काय केलं जातं की जे दररोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या कंपनीमधल्या, ऑर्गनायझेशनमधल्या, ते रेकॉर्ड करण्याचं काम करतो. आणि ते पण पर्टिक्युलर डिफिनेट पिरियडमध्ये किंवा डिफिनेट टाईममध्येच, म्हणजे आजच्या गोष्टी आपण आज रेकॉर्ड करणं, ती पण रिटर्न फॉर्ममध्ये, किंवा जे काय आपले फंक्शन्स आहेत, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, ओके, प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन काय करणं, कॅरी करणं, हे बजेटचं काम असतं. सो बजेटरी कंट्रोल इन्व्हॉल्व द कॉन्स्टंट चेकिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्च्युअल रिझल्ट्स. ओके, समजतं आहे तुम्हाला मी कुठला पॉईंट शिकवते. बजेटरी कंट्रोल इन्व्हॉल्व्स ए कॉन्स्टंट चेकिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्च्युअल रिझल्ट्स ॲच्युअड ए कम्पेअर्ड विथ द बजेट गोल्स. म्हणजे काय, बजेटरी कंट्रोल काय करतं की कॉन्स्टंट चेकिंग इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्च्युअल रिझल्ट्स. म्हणजे काय की बजेटिंगमध्ये काय केलं जातं की आपल्याला आत्तापर्यंत किती सक्सेस मिळालं आहे किंवा आत्तापर्यंत आपण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत, पण आपल्याला कुठल्या ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. म्हणजे जसं की आपण आजचं दिवसाचं नियोजन करतो की समजा मला आज सकाळपासून हे कामं करायचे आहेत, पण आपण ते केले की नाही की ते मग संध्याकाळी आपण काय करतो, एक निवांत बसल्यानंतर बघतो की मी हे ठरलं होतं सकाळी, पण माझ्याकडून किती प्रमाणामध्ये काम झालं. ओके, त्याचं आपण काय करतो, कम्पॅरिझन करतो की मी काय प्लॅन केलं होतं आणि काय मी कुठल्या ॲक्टिव्हिटी फॉलो केल्यात आणि माझ्याकडून किती झालं आहे. ओके, मी नियोजन कशाचं केलं होतं पण माझ्याकडून किती कामं झालेत आजचे, हे कामाचं काय करणं, कम्पॅरिझन करणं की प्लॅनिंगमध्ये आणि तुमच्या पूर्ण ॲक्टिव्हिटी केलेमध्ये काहीतरी फरक असतो. म्हणजे समजतं आहे ना तुम्हाला की समजा मी प्लॅन केलं की आज मी 4-5 कामं असे धड करणार आहे, पण ते त्यातली 2-3च कामं होतात. ओके, मग हे कधी कळतं मला, जेव्हा मी निवांत बसून किंवा एखादा बजेटिंगमध्ये, जसं की आपण अकाउंटिंग म्हणतो तसं, आज माझे एवढे कामं होते, त्यातले मी एवढे कामं केले, मग किती रिमेनिंग राहिले, 2 किंवा 3 राहिले असतील रिमेनिंग, तर याहून डिसाईड होतं की मी ठरवलं आहे किती आणि केलं किती. ओके, याबद्दलचं जे काही कॅल्क्युलेशन्स आहे ते कॅल्क्युलेशन आपण बजेटिंगद्वारे पण करू शकतो. जसं की मी एक दररोजचं एक एक्झाम्पल सांगितलं, तसं आणखी एक एक्झाम्पल सांगते. समजा कंपनीमध्ये समजा मला 100 ते 200 टॅब्लेट करायच्या होत्या प्रिपेअर, पण त्यामधले मी 50च करू शकले. ओके, तर माझं प्लॅन कितीचं होतं, 200चं होतं, पण मी किती केलं, किती 50. ओके, मग ह्यामध्ये डिफरन्स कधी कळणार, जेव्हा तुम्ही विचार कराल की मी काय ठरवलं होतं आणि किती प्रमाणामध्ये माझ्याकडून ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत, या गोष्टींचं कम्पॅरिझन करून ज्या गोष्टी राहिल्या त्या गोष्टी कव्हर करण्याचं काम ह्या बजेटमध्ये केलं जातं. ओके, सो हे तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. तुम्हाला समजते की नाही काय माहीत नाही, माझे हात तुमच्यापर्यंत जावं एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. कारण DSBM सब्जेक्ट हा तुमच्या दृष्टिकोनात ॲज अ फार्मासिस्ट म्हणून, ॲज अ बिझनेसमॅन म्हणून तरी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्हाला इंट्रोडक्शनबद्दल थोडंसं कळालं असेल की बजेटिंग म्हणजे काय आहे किंवा बजेटिंगचं मेन उद्दिष्ट काय आहे. मी आणखी एकदा डबल सांगते की बजेटिंगचं मेन उद्दिष्ट किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा एक मेन कन्सेप्ट काय आहे याच्या पाठीमागचा बजेटिंगचा, तर तुमचं जे दररोजचं नियोजन आहे किंवा दररोजचं जे काय तुमचा क्रम आहे, कुठल्या पण गोष्टी करण्याचा जो काय ॲक्टिव्हिटीज ज्या होतात तुमच्या दररोजच्या, त्या दररोजच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही टिपून ठेवणं आणि त्यामध्ये मग कम्पेअर करणं की आपण किती प्रमाणामध्ये केलेत किंवा किती करायच्या होत्या, आपण प्लॅन कितीचा केला होता आणि तुमच्याकडून किती घडलेले आहेत, या गोष्टींचं कम्पॅरिझन करणं आणि त्यामध्ये काय बदल होऊ शकतात का किंवा त्यामध्ये आणखी काय कुठले चेंजेस होऊ शकतात का, याबद्दलचा विचार करणं. आणि सगळे जे काही फंक्शन्स आहेत, पहिलं प्लॅनिंग करणं, कंट्रोलिंग करणं, कोऑर्डिनेटिंग करणं, हे सगळे फंक्शन्स यामध्ये काय कॅरी आउट होत असतात. सो बजेटिंगचा फक्त मेनच आणि एकच गोष्ट समजून घ्या की बजेटिंगचा मेन काय आहे की जे काय आपल्या समजा ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या कंपनीमध्ये जे काय आपल्या घडामोडी होत आहेत, दररोजच्या एका
ॲक्टिव्हिटी होत आहेत, मग त्या अकाउंटिंगच्या रिलेटेड असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड असतील, त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायच्या आहेत, बघायच्या आहेत की किती ॲक्टिव्हिटी आपण प्लॅन केल्या आहेत आणि किती ॲक्टिव्हिटी झाल्या आहेत आपल्याकडून आणि किती राहिलेल्या आहेत. मग त्याचं नियोजन करणं किंवा मॅनेजमेंट करणं हे सगळं बजेटिंगचं काम असतं. सो बजेटिंगमध्ये जे काय अकाउंट रिलेटेड जे काय पार्ट असेल तो बजेटिंगमध्ये येणार आहे. ओके, सो आपण ऑब्जेक्टिव्ह बघूयात की ऑब्जेक्टिव्ह ऑफ बजेटिंग काय, त्यालाच काय म्हणतो, बजेटिंगलाच आपण बजेटरी कंट्रोल पण म्हणू शकतो. त्याचे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत, खूप इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह, जे की आपण ऑलरेडी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये बघितलेले आहेत. ओके, फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला लक्षात आहे का नाही मला माहीत नाही, पण फर्स्ट चॅप्टर जो फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट त्यामध्ये आपण 5 फंक्शन बघितलं, त्यामधले प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोल हे तर कॉमनच आहे त्यातले. ओके, सो याचं ऑब्जेक्टिव्ह, याचं उद्दिष्ट काय बजेटरी कंट्रोलचं, तर 3 उद्दिष्ट आहेत त्याचे मेन ऑब्जेक्टिव्स. सो 3 ऑब्जेक्टिव्ज वॉट, द प्लॅनिंग, coordinating and controlling. These are the 3 main objectives of budgetary control. So follow this objective for to get a more beneficial budgeting control or to management of budgets. Okay, so these the 3 objectives are not independent, आर द इंटररिलेटेड टू इच अदर. म्हणजे काय की जे काही 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत ते काय असे सेपरेट आउट नाही, ते एकमेकांशी काय इंटरकनेक्टेड आहेत. ओके, प्लॅनिंग कोऑर्डिनेटशी कनेक्टेड आहे, कोऑर्डिनेटिंग कंट्रोलशी कनेक्टेड आहे. ओके, सो इंडिपेंडंट नाही आहेत, ते कशात एकमेकांशी कनेक्टेड आहेत, ते इंटरकनेक्टेड आहेत, ते इंटररिलेटेड जसं की आपण म्हणतो. सो फर्स्ट पॉईंट जो की काय मग बघतोय आपण प्लॅनिंग. सो इथं प्लॅनिंग दिली हेडलाईन मी. सो प्लॅनिंगबद्दल बघूयात की ॲज युजल प्लॅनिंगबद्दल काय बोलायचं आहे. आपण अगोदरही म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट करण्या अगोदर प्लॅनिंग केल्यामुळं काय होतं की आपले रिस्क कमी होते त्या गोष्टीची. ओके, मी डायरेक्ट एखादी गोष्ट करायला गेले की मला प्रॉब्लेम फेस करावे लागतील, पण तीच गोष्ट मी प्लॅनिंगने केली की समजा मला उद्या एखादी गोष्ट तयार करायची असेल किंवा एखादी गोष्ट लेक्चर, समजा फॉर एक्झाम्पल माझं स्वतःचं उदाहरण देते मी, जर मी आज लेक्चर बनवायचं, आज लेक्चर मला तुमच्या ग्रुपवर टाकायचं असेल आणि मी आत्ताच लेक्चर बनवते, तर ते पॉसिबल आहे का त्यावेळेस जाणं. ओके, मला लेक्चर PPT बनवावं लागतील, मग लेक्चर घ्यावं लागेल, लेक्चर घेतल्यानंतर पुन्हा यूट्यूबवर शेअर करावं लागेल, नंतर तुम्हाला ती लिंक सेंड करावी लागेल तुमच्या ग्रुपवर. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतील मला, आणि ते ॲट अ टाईम होतील का. मला माझं 2 लेक्चर आहे आणि मी 2 प्रिपरेशन करत असेल तर ती त्यावेळेला कंप्लीट होऊ शकत नाही, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत असतात. ओके, त्यामुळे तीच जर गोष्ट आपण आदल्या दिवशीच, उद्या लेक्चर आहे म्हणता, आज मी PPT बनवल्या किंवा त्याबद्दलचं प्रिपरेशन केलं आणि ते वेळेत मग काय होईल, ते वेळेच्या वेळेत काय होईल, माझं लेक्चर तुम्हाला सेंड केलं जाईल. मी मग तेच सांगण्याचा प्रयत्न करते की प्लॅनिंगमुळं काय होतं की समजा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सक्सेसफुली होतात आणि त्यामध्ये रिस्क किंवा जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते प्रॉब्लेम्स कमी होतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्लॅन करता तेव्हा. ओके, म्हणून कुठल्याही गोष्टी जेव्हा तुम्ही छोट्यातल्या छोट्या जरी गोष्टी करत असाल तेव्हा प्लॅन करा की समजा मी एखादी गोष्ट करायची आहे तर त्या अगोदर मी काय प्रिपरेशन करायची गरज आहे का किंवा प्री प्लॅनिंग करायची गरज आहे का. सो बजेटमध्ये सुद्धा अकाउंटिंग पार्टमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला नवीन विकत घ्यायची असेल, कंपनी जर उभा करायची असेल किंवा मॉडिफाय करायची असेल किंवा आणखी आपल्या कंपनीमध्ये नवीन ॲक्टिव्हिटीज जर फॉलो करायचे असतील किंवा आणखी सोर्सेस काय अवेलेबल करायचे असतील तर त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल. प्लॅनिंगनंतर ती ॲक्टिव्हिटी काय करावं लागेल, फॉलो करावी लागेल. ओके, सो कुठलीही ॲक्टिव्हिटी त्यांचं म्हणण्याचं एकच उद्दिष्ट आहे की बजेटिंग असू द्यात, तुमचा बिझनेस असू द्यात किंवा मग तुमची टीचिंगमध्ये तुमचा अभ्यास असू द्यात, तुम्हाला प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. की एखादी गोष्ट करण्या अगोदर तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर तुमची ती जी काय ॲक्टिव्हिटी आहे ती सक्सेसफुली डन होते आणि ती पण विदिन द टाईम पिरियड. ओके, so budget is a plan of action for the success of firm. It is essential for that must be a plan, and budget will be helping the phases of management activity. Budgetary control involves the drawing up a detailed plan related to the production details, sale targeting, advertising program etc. म्हणजे काय की बजेटरी कंट्रोलमध्ये कशाचं प्लॅन केलं जातं तर एकतर प्रोडक्शनबद्दलचं. ओके, प्रोडक्शन म्हणजे किती प्रमाणामध्ये आपले समजा फॉर एक्झाम्पल आपली कंपनी असेल टॅबलेटचे तर किती प्रमाणामध्ये प्रोडक्शन करायचं आहे, मग प्रोडक्शन केल्यानंतर त्याचं शेड्यूल कसं म्हणजे किती ते किती प्रोडक्शन केलं जातं. नंतर सेल टार्गेटिंग म्हणजे काय, किती प्रमाणामध्ये सेल करायचे, कुठे कुठे सेल करायचे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, कुठल्या शहरांमध्ये, कुठल्या कंट्रीमध्ये, मग फॉरेन कंट्रीमध्ये, मग त्यामध्ये कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये, हे सगळं काय करतात ते टार्गेट कुठलं आहे, सेल कुठे कुठे करायचं ते प्लॅन करणं. नंतर ते प्लॅन केल्यानंतर ॲडव्हर्टायझिंग कसं करणं म्हणजे जास्तीत जास्त आपल्या कंपनीला मागणी यावी किंवा आपल्या प्रोडक्ट्सला मागणी यावी यासाठी आपण ॲडव्हर्टायझिंग कशी केली पाहिजे या गोष्टीची सुद्धा प्लॅनिंग करणं. ओके, म्हणजेच ऑल ओव्हर त्यांचं सांगण्याचं उद्दिष्ट काही बजेटिंग करत असताना तुम्हाला प्लॅनिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. प्लॅनिंग केल्यानंतर तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑल ओव्हर वेळेच्या वेळेला कंप्लीट होऊ शकतात. ओके, हे झालं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ते म्हणजे प्लॅनिंग. सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे कोऑर्डिनेटिंग.
कोऑर्डिनेटिंगचा की मेन इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याअगोदर मी मराठीत चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करते. मी मराठीत का सांगते की तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याचं कन्वर्जन करता यावं आणि तुम्हाला डिफिकल्ट वाटू नये. सगळ्याच गोष्टी मी इंग्लिशमध्ये बोलत राहिले तर तुम्हाला अजिबात समजणार नाही हे मला माहिती आहे. ऑलरेडी मला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळं मला तुम्हाला किती प्रमाणामध्ये समजतं ते मला माहिती आहे. त्यामुळं मी इंग्लिश टू इंग्लिश पण नाही शिकवत किंवा मराठी टू मराठी पण शिकवत नाही. थोडं इंग्लिश थोडं मराठी समजत असेल तर हो म्हणून तरी सांगत चला, म्हणजे ॲटलिस्ट मला तरी सॅटिस्फिकेशन होत जाईल. ओके, किंवा नाहीतर मी वेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज फॉलो करते जेणेकरून तुम्हाला DSBM सब्जेक्ट सोपं वाटेल. बरेच विद्यार्थी तुम्हाला समजतं असं म्हणतात, पण तुम्ही जरा पर्सनली येऊन जर सांगितलं त्याबद्दल की मॅडम मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा हे समजलं नाही किंवा हे समजतं, एवढ्या तर गोष्टी क्लिअर करत चला, म्हणजे जेणेकरून टीचरला कळेल की तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी करायच्या आहेत की नाही. जसं की मी प्लॅनिंगबद्दल सांगते, उद्या एखादी गोष्ट करायची असेल तर मला प्लॅन तर ॲटलिस्ट करता येईल आणि प्लॅन केल्यामुळे मला उद्याची ॲक्टिव्हिटी इझी होईल. ओके, सो कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय की कोऑर्डिनेशन म्हणजे काय की समजा तुम्ही एका क्लासमध्ये प्रेझेंट आहात आणि मी एखादं लेक्चर घेते आणि तुमच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नाही, तुम्ही कशाबद्दलही मतभेद असतील तुमचे, मग क्लासमध्ये तुम्ही गोंधळ करणार, म्हणजे आगाऊपणा करणार. जर तुमचं एक मत असेल की बाबा मॅडमचं लेक्चर चांगल्या प्रकारे आपल्याला ऐकायचं आहे आणि रोजच्या रोज ऐकायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी तेच प्लॅनिंग केलं असेल, तेच कोऑर्डिनेशन केलं असेल, मग एखाद्याने नाही केलं आजचं लेक्चर प्रॉपरली तर ते म्हणेल की तू आज का लेक्चर केलं नाही, आज करायचं आहे तुला लेक्चर. मग एकमेकांमध्ये तुमची अंडरस्टँडिंग असणं, कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. स्टुडंटमध्ये सुद्धा तसंच आपण एखादी कंपनी जर ओपन केली, मग कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी असतात किंवा मग हेड पण असतो, तिथे मॅनेजर असतो, चेअरपर्सन असतो, मग हे सगळे फॅकल्टी असतात, तिथे काम करणारे लोक असतात. त्यामध्ये जर एकमेकांमध्ये मतभेद असतील, एकमेकांमध्ये ते भांडत असतील तर त्यांचं काम रेग्युलरली प्रॉपरली फॉलो होईल का? अजिबात नाही. त्यामुळं जे काय प्रॉपर वर्क होणार त्या वर्कमध्ये सुद्धा तुमचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. म्हणजे जे काही काम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये ॲज वेल ॲज किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा, म्हणजे समजते ना, ही झाली की लगेच ती कंप्लीट झाली की दुसरी स्टेप झाली की तिसरी स्टेप, तिसरी कंप्लीट झाली की फोर्थ झाली की 5th स्टेप. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करणं, एकमेकांशी कोऑर्डिनेट राहून, एकमेकांशी संलग्न राहून काम करणं. मग तसं काम केलं तर तुमचं काय होईल की तुमचं जे काही मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की जे तुमचं एक मेन एम आहे ते तुमचं सक्सेसफुली पूर्ण होऊ शकतं. म्हणजे समजते ना, तुमचं एकमेकांमध्ये जर मतभेद असतील, एकमेकांमध्ये तुमचं कोऑर्डिनेशन नसेल अजिबात, तर फार्म मोठं कधीच होऊ शकत नाही, कंपनी आपली मोठी कधी होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कंपनी ओपन करताय, एखादं फार्म ओपन करताय, तर सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम करत जायचं आहे. ओके, समजलं ना. जेव्हा तुम्ही एकत्र ठेवण्याचा प्रयत्न कराल सगळ्यांनाच, म्हणजे सगळं काम करणाऱ्या लोकांना किंवा ॲक्टिव्हिटीजला सगळ्याच एकत्र करण्याचं काम ठेवलं तर तुम्हाला कसं होईल की ते आपलं ऑर्गनायझेशन सगळं मोठे, म्हणजे स्टेप बाय स्टेप उंची गाठण्याचं काम करेल. ओके, समजते ना. मी आणखी एक एक्झाम्पल सांगते कोऑर्डिनेशनचं. जर तुमची फॅमिली असेल, ओके, आणि तुमचं फॅमिलीचं एक मेन उद्दिष्ट असेल की तुम्हाला एखादं मोठं घर घ्यायचं आहे. ओके, सो तुम्हाला घर घ्यायचं आहे, पण तुमच्यामध्ये समजा 4 पर्सन असतील, पण त्यांच्यामध्ये जर मतभेद होत असतील की तूच कमव, तूच घर घे, मला काही देणं होत नाही, किंवा ते दुसरं म्हणत असेल की नाही मी 10% देणार, तू जास्त म्हणजे जास्त पैसे देतो, मी कमी देणार, इथंच घ्यायचं तिथंच घ्यायचं, म्हणजे असे जर मतभेद असतील तर तुमचं ते मेन एम कुठलं आहे, घर करणं. मग ते होईल का? अजिबात नाही. मग तुमच्या 4 जणांमध्ये, त्या फॅमिली मेंबर्समध्ये जर एकमेकांशी गाठ असेल, ते एकमेकांशी संलग्न असतील, त्या प्रत्येकाच्या प्लॅनिंगमध्ये ते एकत्र येत असतील, ते प्लॅनिंग पूर्ण करण्याचं काम करत असतील, तर ॲटोमॅटिकली ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे जी की तुम्ही प्लॅन करताय ती. पण तुमच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल तर काय होणार आहे, आपलं जे काही मेन एम आहे ते आपण सक्सेसफुली ते मिळवू शकणार नाही, ते आपण काय करू शकणार नाही, ते मेन एम आहे ते अचीव करू शकणार नाहीत. ओके, समजलं कोऑर्डिनेशन किती गरजेचं असतं प्रत्येकच गोष्टीमध्ये. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, लास्ट ऑब्जेक्टिव्ह, ते म्हणजे कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय? कंट्रोल इज द ॲक्शन नेसेसरी फॉर टू इन्शुअर द प्लॅन अँड ऑब्जेक्टिव्ह बिंग अचिव्ड. म्हणजे काय की समजलं की तुम्ही प्लॅनही केलं, कोऑर्डिनेशन तुमचं ठेवलं, तुम्ही एखादी गोष्ट पुरेपूर चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं काम केलं. ओके, प्लॅनिंग केलं, कोऑर्डिनेशन केलं, ॲक्टिव्हिटी फॉलो केली, पण ती ॲक्टिव्हिटी तुम्ही प्लॅन केलेली ॲक्टिव्हिटी आणि घडलेली ॲक्टिव्हिटी ती एकमेकांशी बरोबर आहे की नाही. ओके, मी ठरवलं आहे आज मी कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर घेईन, पण मी दुसरंच काहीतरी काम करत बसले. म्हणजे समजा मी आज ठरवलं होतं की लेक्चर घेतलं, पण माझं सगळा वेळ PCIच्या रजिस्ट्रेशनमध्ये गेला. सो माझं जे प्लॅन होतं ते प्लॅन काय झालं, चेंज झाला. ओके, मग ते चेंज झालेला प्लॅन मला काय करावं लागेल, कंट्रोल करावं लागेल की मी काय ठरवलं होतं आणि मी काय केलं. मग उद्या मी करत असताना मी लक्षात ठेवेन, ओके, मी जे काही प्लॅन आहे तो लक्षात ठेवेन की मी काय ठरवलं आहे आणि मी तेच केलं पाहिजे जे ठरवले ते. ओके, आणि त्यासाठी मला सेपरेट वेळ द्यावा लागणार आहे. ओके, तर मग हे कंट्रोल करणं म्हणजे मी जे काय ॲक्टिव्हिटी केलं आहे त्या ॲक्टिव्हिटी बरोबर केलं आहे की नाही, आम्ही प्लॅनिंग जसं की आपण प्लॅनिंग केलं होतं जसं प्लॅनिंग करतो तसं त्या प्लॅनिंगसारखं होतं आहे की नाही,
का जे प्लॅनिंग केलं ते वेगळं आणि दुसरं तुम्ही वेगळीच ॲक्टिव्हिटी करताय, प्लॅनिंगच्या विरुद्धच करताय, तर हे तुम्ही चेक केलं पाहिजे. ते कंट्रोलमध्ये येतं की तुम्ही जे प्लॅन केलं आहे तेच तुमच्याकडून होतं आहे की नाही. ओके, त्या गोष्टीचा अभ्यास करणं हे कंट्रोल या ऑब्जेक्टिव्हमध्ये येतं. मी चांगल्या प्रकारे ऑब्जेक्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्येही काही प्रॉब्लेम असेल तर विचारा नेक्स्ट लेक्चरला, तेही आपण रिवाईज करूया. फक्त एक चॅप्टर रिमेनिंग आहे, ते डबल सांगते. 100% सिलेबस होत आलेला आहे. नोट्स काढायचे आहेत, असाइनमेंट देणार आहे. सगळे असाइनमेंट असल्याशिवाय मी लास्ट सही करणार नाही, तुमच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये सही करणार नाही, लक्षात ठेवा. मी अडकून ठेवणार आहे तुम्हाला. त्यामुळे लक्षात ठेवा, जे काही अभ्यास आहे ते प्रॉपरली स्टेप बाय स्टेप फॉलो करण्याचं काम करा. मीही तुम्हाला सपोर्ट करायला आहे, प्रत्येक गोष्टीतच आहे. आणि ज्यांनी PCI रजिस्ट्रेशन केलं नाही ते प्लीज रजिस्ट्रेशन करा, त्याशिवाय तुमचं खूप नुकसान होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, प्रॉब्लेम आला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, सर आहेत, सगळे आहेत. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ऑफ बजेटिंग आणि बजेटरी कंट्रोल आणि त्याचं ऑर्गनायझेशन याबद्दलची थोडीफार माहिती नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो थँक्यू.